नमस्कार. यूट्यूब सर्च बारवरती टाईप करा ओट्स आणि तिथे तुम्हाला सजेशन्स येतील. ओट्स रोटी, ओट्स चीला, ओट्स खिचडी, ओट्स दलिया, ओट्स इडली, ओट्स फॉर बेबीज, ओट्स फॉर वेट लॉस, ओट्स फॉर डायबेटिक पेशंट. 17-18 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला माहीतही नसणाऱ्या या ओट्समध्ये असं काय आहे की आपली रेग्युलरची पोळी म्हणजे चपाती आणि भात आहे त्याला आपण रिप्लेस करत आहोत ओट्सनी. काय आहे ओट्समध्ये असं जे ओट्स एवढे ट्रेंड करत आहेत किंवा एवढे फेमस होत आहेत त्याबद्दलच डिस्कस करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. ओट्स एक्झॅक्टली आहेत काय? वेल, ओट्स हे एक प्रकारचं धान्य आहे, ग्रेन आहेत. जसं आपले गहू असतात त्याचप्रमाणे ओट्स हे पण एक धान्य आहे. हे मोस्टली रशिया, ऑस्ट्रेलिया, पोलंड, कॅनडा, UK, स्पेन या एरियामध्ये कल्टिवेट केले जातात. तर धान्य आहे तर ते असंच खाल्लं जाऊ शकत नाही, त्याच्यावरती थोडीफार प्रोसेसिंग करावी लागते. सो हे जे ओट्स आहेत त्याला कट केलं जातं फर्स्ट ऑफ ऑल आणि त्याला ब्रोकन बीट म्हणजे जे आपलं दलिया आहे त्याप्रमाणे त्याला बनवलं जातं आणि ह्या कट केलेल्या ओट्सना म्हणतात स्टील कट ओट्स. यांना कुक व्हायला 35 to 45 मिनिट्स वगैरे लागतात, भरपूर वेळ लागतो आणि ह्याच्यामध्ये फायबर खूप असतं. पण इंडियामध्ये स्टील कट ओट्स हे रेडिली अवेलेबल नाही आहेत. नेक्स्ट येतात रोल्ड ओट्स. याच्यामध्ये काय असतं, ओट्स या धान्याला स्टीम करून प्रेस केलं जातं. याच्याने थोडंफार त्याचं फायबर निघून जातं आणि ते इझी टू कुक होतात. रोल्ड ओट्सना कुक व्हायला एक 15 to 20 मिनिट्स वगैरे लागतात. रोल्ड ओट्स हे एवढे इझिली अवेलेबल नाही आहेत इंडियामध्ये, बट कमर्शियल साईट्सवरती वगैरे तुम्हाला ते मिळून जातात. मग येतात इन्स्टंट ओट्स किंवा क्विक ओट्स. वेल, हे ओट्स इंडियामध्ये खूप जास्त प्रेव्हलंट आहेत. खूप इझिली आपल्याला शेजारच्या किराणा दुकानामध्येही आपल्याला हे मिळून जातात. इन्स्टंट ओट्समध्ये काय असतं, अजून जास्त प्रोसेसिंग केली जाते रोल्ड ओट्सवरती आणि अजून जास्त स्टीम केलं जातं आणि यांना इझी टू कुक बनवतात. अगदी 5 मिनटामध्ये हे ओट्स शिजून जातात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इन्स्टंट ओट्सबद्दल, जे आपल्याला रेडिली अवेलेबल होतात आणि जे खूप इझिली आपण आपल्या रेसिपीजमध्ये यूज करतो. आपण या तिन्ही धान्याचं कंपॅरिझन करणार आहोत, ओट्स, तांदूळ आणि गहू. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत कॅलरीज किती आहेत. 100 ग्रॅम ओट्समध्ये आहेत 389 कॅलरीज, राईसमध्ये आहेत 362 कॅलरीज आणि व्हीटमध्ये आहेत 364 कॅलरीज. म्हणजे इथे सर्वात जास्त कॅलरीज आहेत ओट्समध्ये. आणि कार्ब्स आहेत ओट्समध्ये 66 ग्रॅम्स, राईसमध्ये आहेत 76.2 ग्रॅम्स म्हणजे जवळपास 76 ग्रॅम्स आणि व्हीटमध्ये पण 76 ग्रॅम्स एवढे कार्ब्स आहेत. हे तिन्ही धान्य कार्बोहायड्रेटचे सोर्स आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स हे जास्त आहेत. प्रोटीन ओट्समध्ये थोडं जास्त आहे. 17 ग्रॅम प्रोटीन असतं 100 ग्रॅम ओट्समध्ये. देन राईसमध्ये प्रोटीन हे 7.5 ग्रॅम असतं फक्त आणि व्हीटमध्ये असतं 10 ग्रॅम. फॅट्स जे आहेत ते पण ओट्समध्ये जास्त आहेत, 7 ग्रॅम फॅट्स आहेत. राईसमध्ये 0 फॅट्स असतात आणि व्हीटमध्ये अगदी 1 ग्रॅम फॅट आहे. आणि तेच आपण जर फायबर कन्सिडर केलं, फायबर इथे थोडं गेम चेंजर आहे. 100 ग्रॅम ओट्समध्ये 10 ग्रॅम तुम्हाला फायबर मिळून जातं. राईसमध्ये 0 ग्रॅम फायबर असतं आणि व्हीटमध्ये 2.7 ग्रॅम. सो हायेस्ट अमाऊंट ऑफ फायबर इज इन ओट्स. जर आपण हे 3 धान्य कन्सिडर केले तर सर्वात जास्त फायबर हे ओट्समध्ये असतं. सो हा एक प्लस पॉईंट आहे ओट्सचा की त्यांच्यामध्ये फायबर पण जास्त आहे आणि प्रोटीन पण जास्त आहे. त्यामुळेच ओट्सना थोडंसं प्रायोरिटी दिली जाते जेव्हा आपण वेट मॅनेजमेंटचा विचार करतो. जेव्हा केव्हा आपण बघतो की वेट लॉसचा डाएट दिलेला आहे, फॅट लॉसचा डाएट दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये ओट्स इन्क्लूड केले जातात. का तर ओट्समध्ये फायबर जास्त आहे आणि प्रोटीन जास्त आहे. फायबर आणि प्रोटीन जास्त असणारे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा आपण खूप वेळ सेशिएटेड राहतो. म्हणजेच काय, पोट भरलेलं राहतं आणि खूप वेळापर्यंत आपल्याला भूक लागत नाही आणि भूक न लागल्यामुळे किंवा कमी लागल्यामुळे आपण कमी कॅलरीज खातो आणि इनडायरेक्टली ओट्स जे आहेत ते आपल्याला वेट लॉसमध्ये हेल्प करतात. खूपशा डायबेटिक पेशंट्सना पण ओट्स रेकमेंड केले जातात. वेल, फायबर आणि प्रोटीन ओट्समध्ये थोडंफार जास्त आहे कम्पेअर्ड टू राईस अँड व्हीट. तर खूप जणांचं लॉजिक असं असतं की ज्या फूड प्रॉडक्ट्समध्ये फायबर आणि प्रोटीन जास्त असतं ते खूप ब्लड शुगर आपली खूप पटकन स्पाईक करत नाहीत, रेज करत नाहीत. वेल, हे लॉजिक तर करेक्ट आहे, बट कुठलाही अन्नपदार्थ आपली ब्लड शुगर किती पटकन रेज करतो किंवा तो ब्लड शुगर स्पाईक करतो की नाही हे मेजर करण्यासाठी एक टर्म आहे ग्लायसेमिक लोड. प्रत्येक फूड प्रॉडक्टचा ग्लायसेमिक लोड जो आहे तो कॅल्क्युलेट केलेला आहे आणि ग्लायसेमिक लोड जेवढा कमी मीन्स 20पेक्षा जर कमी असेल तर तो ॲक्सेप्टेबल आहे, दॅट इज गुड फॉर अ डायबेटिक पेशंट. आणि 20पेक्षा जास्त असेल तर डायबेटिक पेशंट्सनी त्याला थोडं अवॉइड करावं किंवा त्याच्यामध्ये थोडेसे करेक्शन्स करून त्याला कन्झ्युम करावं. तर आपण बघूया ग्लायसेमिक लोड
ओट्स, राईस आणि व्हीटचा किती आहे. आपल्याकडे इन्स्टंट ओट्सच मिळतात, रोल्ड ओट्स खूप रेअरली मिळतात आणि स्टील कट ओट्स तर मिळतच नाहीत. त्यामुळे आपण इन्स्टंट ओट्सचेच व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत. सो ग्लायसेमिक लोड फॉर इन्स्टंट ओट्स इज 24. फॉर राईस द ग्लायसेमिक लोड इज 16.7 आणि तोच व्हीटचा ग्लायसेमिक लोड आहे 26.8. सो जर आपण फक्त ग्लायसेमिक लोड कन्सिडर केला तर राईस ह्या तिन्ही ग्रेन्समध्ये सुपिरियर आहे. राईसचा ग्लायसेमिक लोड जो आहे तो खूप कमी आहे 16.7 आणि 20पेक्षा कमी ज्याचा ग्लायसेमिक लोड असतो ते फूड प्रॉडक्ट तुम्ही खाल्लं डायबेटिक पेशंट्सनी तरी चालेल. पण ह्याचा अर्थ असा नाही की फक्त राईस खायचा आहे. तुम्ही कुठल्याही कार्बोहायड्रेट सोर्ससोबत डायबेटिक पेशंटनी नेहमी एक प्रोटीन सोर्स आणि एक फायबरचा सोर्स तुम्ही घ्यायचा आहे. याच्याने ग्लायसेमिक लोड जो आहे तो पूर्ण मीलचा तो कमी होतो. ओट्सचा ग्लायसेमिक लोड हा जास्त असल्यामुळे तुम्ही ओट्स नाही कन्झ्युम करू शकत डायबेटिक पेशंट्सनी असं नाही. तुम्हाला जर ओट्स खावेसेच वाटत असतील डायबेटिक पेशंट्सना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडेफार व्हेजिटेबल्स, थोडंफार प्रोटीन ॲड करून तुम्ही त्याचा जो फुल मीलचा जो ग्लायसेमिक लोड आहे तो कमी करून त्याला तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. बट इनहेरंटली ओट्स हे डायबेटिक पेशंट्ससाठी बनलेले नाही आहेत. तुम्ही ते अवॉइड केलं तर चांगलं. आपण कंपेअर करणार आहोत प्राईस पॉईंट. इंडियामध्ये वेगवेगळ्या प्राईस रेंजमध्ये राईस आणि व्हीट मिळतात. ऑन ॲन ॲव्हरेज राईसची जी प्राईज आहे ती आहे 55 to 60 रुपीज kg आणि व्हीट जे आहे, गहू जे आहेत ते आहेत 45 to 50 रुपीज kg आणि तेच आपल्याला ओट्स जे आहेत ते मिळतात 150 to 185 रुपीज kg. सो तुम्ही कन्सिडर करू शकता की यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे प्राईस पॉईंट धरून. टू समराईज, राईस, व्हीट अँड ओट्स हे तिन्हीही कार्बोहायड्रेटचे सोर्स आहेत. फक्त ओट्समध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त असल्यामुळे त्यांना वेट लॉससाठी प्रायोरिटी दिली जाते आणि ग्लायसेमिक लोड जो आहे तो ओट्सचा थोडा जास्त असल्यामुळे त्यांना थोडं डायबेटिक पेशंट्ससाठी ते ॲडवायजेबल नाही आहे ओट्स घेणं. आणि जर घ्यायचेच असतील तर तुम्ही थोडेसे व्हेजिटेबल्स आणि प्रोटीन सोर्स ॲड करून घेऊ शकता. प्राईस पॉईंट ही आपण कन्सिडर केली आहे. फक्त एवढंच आहे की जरी हे तिन्ही कार्बोहायड्रेटचे सोर्स असले तरी गहू आणि तांदळाचं कधी मार्केटिंग केलं जात नाही आपल्याकडे. ओट्स जे आहे ते मार्केटिंग केलं जातं. त्यांना हेल्दी आहेत आणि किती ते आपल्याला सेशिएटिंग ठेवतात, किती फायबर आहे हे आपल्याला सारखं ॲडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग थ्रू बंबार्डमेंट केलं जातं. त्यामुळे आपण ओट्स हे ट्राय करतो. फॉर अ चेंज तुम्ही ओट्स घेऊ शकता. बट असं तर आपण म्हणूच शकत नाही की राईस किंवा व्हीटपेक्षा ओट्स हे खूप सुपिरियर आहेत. तुमची प्रायोरिटीज कन्सिडर करून ठरवा तुम्हाला काय खायचं आहे. भात, पोळी आणि ओट्स याचं जे कंपॅरिझन मी आज व्हिडिओमध्ये केलं आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असंच एक कंपॅरिझन मी याआधीही केलेलं आहे शेंगदाणे आणि बदाम. तुम्ही तोही व्हिडिओ जाऊन बघू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.